शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। प्रदीप आप्पा म्हणजे कामाचा माणूस, लवकरच मोठी जबाबदारी। डॉक्टर प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिपादन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदीप कदम हे कामाचा माणूस असून त्यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे। याबाबतची आनंदाची बातमी कार्यकर्त्यांना लवकरच कळेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील यांनी केलं। पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रताप पाटील बोलत होते। यावेळी मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी प्रदीप कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं। आपल्या भाषणात डॉक्टर प्रताप पाटील म्हणाले, प्रदीप आप्पा हे जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व आहे। पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी प्रभावीपणे केलं आहे। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला व युवक मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी होत आहेत। ही पक्षासाठी अत्यंत जमेची बाजू आहे। हा वाढता पाठिंबा प्रदीप आप्पांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याची नांदी आहे। प्रदीप कदम यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि पक्षवाढीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचे संकेत डॉक्टर पाटील यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे। या मेळाव्यास मुझम्मिल मुल्ला, सरिता कुंभार, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, महेश साळुंके, आमिर पठाण, अनिल पाटील, उल्हास पाटील, कुलदीप वारे, सत्यजित पिसाळ, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, अवधूत साळुंके, प्रसाद कांबळे, स्वप्नील जाधव, नारायण पाटील, राहुल पाटील, महेश हजारे, आशिष सूर्यवंशी, प्रदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।